जगात सगळे किती सुंदर काम करत आहेत, पुढे जात आहेत, पण जाऊ देत, खूप गरम होत आहे. आपण फॅन लावून झोपूया. मंडळी, उन्हाळा खूप वाढलेला आहे, प्रचंड प्रमाणात गरम होतंय आपल्या सगळ्यांना. आणि पूर्वी जो मे महिना होता, जो लहानपणी एवढा एक्साइटिंग वाटायचा, एवढ्या गोष्टी आपण त्याच्यात करायचो, त्या मे महिन्याची पूर्णपणे आता कायापालट झालेली आहे. कारण आयुष्यामध्ये आपण खूप जास्तच बिझी झालेलो आहोत. तसं बघायला गेलं तर आपल्याला सुट्टी, मे महिन्याची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी असा काही प्रकारच उरलेला नाहीये. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोष्टी ज्या उन्हाळ्या संपायच्या आधी आपण केल्या पाहिजे. चटक मटक चवळी, चटक चवळी झाली गोड गोड, जिभेला आला फोड. पुढच्या लिस्ट मधला आयटम आहे चटक मटक पदार्थ. चटक मटक पदार्थ म्हणजे लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण इतकी धमाल करायचो. पेप्सी कोले प्यायचो. कोले उसाला लागल, उसाचा रस प्यायचो, पन्ह प्यायचो, आंबा खायचो, पायरी, हापूस. तुमचा कोणता फेवरेट आहे कमेंटमध्ये सांगा. मला कधी कधी पायरी आवडतो, कारण तो असं चोखत खायला काय मजा येते, वा वा. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण प्रचंड प्रमाणात विविध गोष्टी ट्राय करायचो. आता बिझी झालेलो, या सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल असतात, पण तीच मजा लहानपणीची येते असं नाही. म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करूया, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचा. आणि हे आपल्यासाठी खूप इझी करून ठेवलं आहे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या रेस्टॉरंट्सनी. कारण तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटला आत्ता गेलात तर ते तुम्हाला लॅमिनेट केलेला असा एक छोटासा असा मेन्यू कार्ड देतात. त्यांच्यावर लिहिलं असतं मँगो मेनिया मेनू किंवा मँगो फिएस्टा मेन्यू. त्या मेन्यूमध्ये विविध प्रकारचे जगातले कुठलेही पदार्थ आंब्यासकट लिहिलेले असतात. आणि ते ट्राय केल्यावर जी मजा येते ना, आम्ही सध्या आत्ता करतोय विविध असे पदार्थ ट्राय. म्हणजे काय, मँगो अवोकाडो भेळ, वाय नॉट. मँगो रसमलाई चालेल. मँगो पन्ना कोटा, काहीच तोटा नाही आहे. मँगो हवं ते बेसिकली ह्याव त्याव काही असू शकतं. म्हणजे असं वावगं ठरणार नाही जर का त्यांनी उद्या मँगो बिर्याणी असं काहीतरी मेन्यूवर लिहिलं. मुद्दा काय, काहीतरी नवीन, वेगळं, क्रेझी, सीझनल असं आपण ट्राय करू शकतो. तर आपल्या आजूबाजूच्या रेस्टॉरंटला जाऊन आपण काहीतरी खायचा प्रयत्न करूया. आणि तुम्हाला जर का काहीतरी असं जगा वेगळंच काहीतरी दिसलं तर त्याचा फोटो टाका आणि आम्हाला टॅग करा. आम्हाला कळेल तुमच्या इथे काय मेनिया चाललाय. आटली बाटली फुटली. आटली बाटली फुटली. बेसिकली आपण जे खेळ खेळायचो, डोंगर का पाणी, साखळी साखळी, खांब खांब, एकच शब्द दोनदा म्हटला की तो खेळ होतो. डॉक्टर डॉक्टर, खेळ. तर बेसिकली आपण असे विविध प्रकारचे गेम्स खेळायचो. आणि सगळे आपले कझिन्स असतील किंवा आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील, आपण एकत्र येऊन जाम धमाल करायचो. ही मजा आता दुर्मिळ झाली आहे. कदाचित पॅडल, पिकल याच्यामुळे तो आनंद तुम्ही घेत असाल, पण हा आटली बाटली फुटलीवाला आनंद आहे तो जर का तुमच्याही आयुष्यात खूप असा अरे कुठे गेला तो आनंद असं झालं असेल, तर आपण बेसिकली गेम्स नाईट ऑर्गनाईज करू शकतो, जिकडे आपल्या कझिन्सना किंवा मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या रिलेटिव्हजना, फॅमिलीला आपण बोलवू शकतो आणि एकत्र बसून विविध प्रकारचे गेम्स खेळू शकतो. हे गेम्स कुठल्याही प्रकारचे असू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही नवा व्यापार खेळू शकता, ह्याच्यामध्ये मोनोपोली खेळू शकता, उनो खेळू शकता, कटान खेळू शकता. आजकाल तर बोर्ड गेम्सचे विविध प्रकार मिळाले, ते तुम्ही सगळं काही करू शकता. किंवा पत्ते, असं तुम्ही कोणतेही खेळ एकत्र स्वरूपात खेळू शकता. मस्त सतरंजी अंतरायची आहे किंवा चटई घालायची आहे, खालती बसायचं आहे, फॅन 5 वर ठेवायचा आहे किंवा AC चालू कर. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जगामध्ये फॅनचा शोध आहे तो कोणी लावला असा प्रश्न मला ही व्हिडिओ प्रिपेअर करताना पडला होता. आणि रिसर्चमध्ये मला असं कळलं की भारतामध्ये पंखा सगळ्यात आधी वापरायला सुरुवात केली होती. तेव्हा असा तो मोठा पॅनलचा पंखा असायचा आणि मस्त तसा झुलत राहायचा आणि त्याने वारा घातला जायचा. आणि मग जो आपला इलेक्ट्रिकल पंखा आहे तो असा 1880 वगैरे साली आला आणि त्याच्यानंतर ACचा वगैरे शोध लागला. आणि हा रिसर्च करताना मला अजून एक फॅक्ट कळली की ब्रिटिश ऑफिसर्स जे होते ना, ते पूर्वीच्या काळी जेव्हा इलेक्ट्रिक पंखे नव्हते तेव्हा लोकांना असं नोकरीवर ठेवायचे. त्यांचा जॉब एकच होता, पडवीमध्ये असं पडून राहायचं, त्यांच्या पायाला दोरी बांधायचे आणि त्यांना फक्त अशी लाथ मारायला सांगायचं. आणि त्या लाथेमुळे ती दोरी हलायची आणि आतल्या ऑफिसमधला पंखा हलायचा. आणि दिस वॉज अ जॉब बॅक इन द डे, जेव्हा ब्रिटिशर्स भारतात होते. एनिवे, पंखा 1930च्या दरम्यान आपल्या भारतात आला. त्यामुळे पंखे, एअर कंडिशनिंग या सगळ्या गोष्टींना असा काहीतरी जबरदस्त प्रकारचा इतिहास आहे. त्यामुळे पंखा 5 वर ठेवा, कारण 5 वर पंखा ठेवला नाही तर उन्हाळ्याची सुट्टी नाही, असं बेसिक्स. बसून पत्ते खेळा किंवा जे काही खेळ खेळताय ते खेळा. तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, त्याच्या बाजूचं बेल आयकन दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काही गरमागरम बनवतोय, कारण की वातावरणच एवढं गरम आहे, ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचेल. वायफळ पत्रव्यवहाराचा भाग झाला नसाल तर लिंक आहे खालती. वायफळ क्लबचा तुम्हाला भाग व्हायचा असेल, आमच्यावर थेट इंटरॅक्ट करायचं असेल, आमच्यावर मजा मस्ती करायची असेल, त्याची लिंक सुद्धा खालती दिलेली आहे. आणि मंडळी,
वायफळ लॅबच्या अंतर्गत आता आम्ही लहान मुलांबरोबर तुमच्यासारख्या मोठ्या झालेल्या लहान मुलांसाठी सुद्धा वर्कशॉप्स घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर खालती लिंक दिले, तिकडे तुमचं नाव नोंदवून ठेवा. म्हणजे वर्कशॉप गरमागरम आलं की तुम्हाला आम्ही लगेच सांगू. बॉब द बिल्डर करके दिखाएंगे, बॉब द बिल्डर. हां भाई हां. संध्याकाळी 5ची वेळ आहे. टीव्हीवरती बॉब द बिल्डर किंवा पोकेमॉन किंवा बेब्लेड किंवा तत्सम काहीतरी कार्टून लागलंय. माझ्यासमोर कॉफी आहे. तुम्ही तुमचं जे काही असेल ते इमॅजिन करू शकता. चहा, दूध, तुम्ही जे काही प्राशन करायचं ते समोर आहे. मी हाईड अँड सिकची बिस्किटं पतंगासारखी बुडवायचो. तुम्ही तिकडे खारी, टोस्ट, बटर, जे काय वाटतंय, भावनगरी, फरसाण, तुम्ही काय मिक्स करायचात लहानपणी आणि कशात मिक्स करायचात? म्हणजे चहामध्ये खारी किंवा चहामध्ये टोस्ट, तुमचं जे काही स्टेपल होतं ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. ती जी 5 ते 5:30ची जी वेळ आहे ना आयुष्यातली, म्हणजे आत्ता मी म्हणतोय तर तुमच्याही लक्षात येणार आहे ती कोणती वेळ आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अँटिसिपेशन असायचं की आता मित्रमैत्रिणी खालती आले तर खेळायला जायचं आहे किंवा जे काही आहे. पण तो स्वीट स्पॉट होता ना 5-5:30च्या मधला, तो इतका कमाल होता की उन्हाळ्याच्या सुट्टीत तो स्लॉट सकाळी यायचा. उठल्या उठल्या कार्टून लावून किंवा जे काही आपण बघायचो ते लावून आपण बसायचो समोर आणि चहा बिस्किट किंवा जे काही असेल ते खायचो. त्यामुळे मंडळी यादीतल्या या ॲक्टिव्हिटीमध्ये, चहा नाश्ता टाईम या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करायचं आहे किंवा आपण काय प्रयत्न करणार आहोत, लहानपणीचं आपलं जे कॉम्बिनेशन होतं जबरदस्तवालं ते कॉम्बिनेशन तयार करणार आहोत. एक दिवस चीट डे चालतो, कॉम्बिनेशन तयार करणार आहोत आणि जे त्याकडे आपण पाहायचो, जे आपल्याला बघायला आवडायचं ते लावून बसणार आहोत. टीव्हीवर, लॅपटॉपवर, जिथे पण OTTवर किंवा यूट्यूबवर एखादा एपिसोड तर अवेलेबल असणारच आहे. मराठीतनं सुद्धा त्याचं डब व्हर्जन तुम्ही ऐकू शकता. जरा मजा येते काय कळलं ते बघताना. आणि ते लावून आपण पुन्हा एकदा आपला तो चहा नाश्ता टाईम आठवणार आहोत. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की निघायचं ते STचं तिकीट. आपण आपल्या आजी आजोबांकडे, मामाकडे, मावशीकडे, कोणाकडे तरी आपण निघायचो आणि पूर्ण त्या जर्नीमध्ये झाडं अशी मागे मागे जायची आणि ते पाहत पाहत आपण फुल एक्साईट होऊन त्या गावी पोचायचो. माझ्या बाबतीत उलटं व्हायचं, कारण ते गाव म्हणजे माझंच गाव, माझ्याकडे सगळे लोक यायचे. पण तुम्हाला माहिती आहे आपण कुठे ना कुठेतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो किंवा आपल्याकडे कोण ना कोणतरी यायचं. जाणं येणं महत्त्वाचं नाही, पण तिकडे गेल्यानंतर जे व्हायचं ती जी मजा होती ना, आपले कझिन्स येणं आणि त्यांच्यावर धिंगाणा करणं, ते कमाल होतं. काय काय लोक टेरेसवरती पूर्ण साफसफाई करून रात्री मस्त सतरंजी अंथरून झोपायचे, आकाश निरीक्षण करत झोपायचे, गप्पा मारायचे. बरेचदा आजी आजोबा ओरडायचे तरी आपली चुळबुळ चुळबुळ गप्पा गोष्टी चालूच असायच्या. मोठे झालो त्यामुळे आता आपण असे उठून कुठे जातोच असं नाही आणि गेलो तरी अशा गोष्टी करतोच असं नाही. त्यामुळे मामाचा गाव जरी या यादीतल्या ॲक्टिव्हिटीचं नाव असलं तरी ह्याच्यामध्ये आपण आपल्या कोणत्याही जवळच्या लोकांबरोबर, म्हणजे कझिन्स असतील, फ्रेंड्स असतील, घरचे असतील, कोणालाही पिक करून आपण एक छोटीशी ट्रिप किंवा डे आउट प्लॅन करू शकतो. आता कुठेतरी दूर जाताच येईल असं नाही आहे, आपण सगळेच काही ना काहीतरी करण्यात बिझी असतो. तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण 1 दिवसाची पण छोटीशी ट्रिप करू शकतो. कदाचित कुठे म्युझियमला जाऊ शकतो, कुठे आर्ट गॅलरीमध्ये जाऊ शकतो, कुठेतरी मूव्ही बघू शकतो. मग 3-4 ठिकाणी खात पीत, रमत गमत, चालत चालत, लहानपणीच्या गप्पा गोष्टी करत फिरू शकतो. त्यामुळे अशी एक ट्रिप प्लॅन करूया जिकडे आपल्या जुन्या आठवणी जागृत होतील. 36 फोटो असायचे एका रोलमध्ये. मग तो रोल भरला जायचा. मग रोल भरल्यानंतर तो डेव्हलपिंगला पाठवायचा आणि मग डेव्हलपिंग झाल्यानंतर असे गरमागरम फोटो आपल्या घरी यायचे. सुंदर काळ होता, कारण आता आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये वरती एखाद्या कपाटामध्ये इतके सारे अल्बम पडलेले आहेत की त्या काळचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कैद करून ठेवलेल्या आहेत, ज्या आता आपल्या फक्त स्क्रीन्सवर आणि क्लाउड स्टोरेजवर जमा आहेत. असंच आपण एकत्र भेटलो की कधी कधी निघायचे ते त्या कपाटातले अल्बम्स. आणि मग अल्बम्स निघाल्यानंतर उघडून जी काय आपली एक फॅमिली म्हणून त्याच्यावर कमेंट्री चालू व्हायची ती इतकी कमाल असायची की मला आठवतं आहे तासनतास आम्ही तेच फोटो असले तरी त्याच्यावर विविध गोष्टींवर कमेंट करून हसत हसत कितीतरी अल्बम असे बघून टाकलेले आहेत. आता ह्या ज्या मोमेंट्स आहेत त्या रेअर झाल्या आहेत. म्हणून आपण आता काय करू शकतो, एखादा अल्बम उचलायचा, अल्बममध्ये आपल्याला ओळखीची कोणती व्यक्ती दिसली आणि त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला जाणवलं की थेट त्यांना व्हिडिओ कॉल आपण लावू शकतो आणि मग त्यांना तो व्हिडिओ कॉलवरच फोटो दाखवून त्या फोटोबद्दल गप्पा मारू शकतो. हे तुम्ही रीतसर आपल्या कझिन्सना, आपल्या रिलेटिव्सना सांगून सेटसुद्धा करू शकता. मी डिजिटल सांगतोय कारण कदाचित सगळे एका गावात नसतील, एका शहरात नसतील किंवा वेळ नसेल, तरी आपण तो सेम अल्बम टाईम आत्ता देखील स्पेंड करू शकतो. त्यामुळे नक्की कॉल करूया आणि कॉलवरतून हे फोटो बघूया आणि नवीन मेमरीज क्रिएट करूया. उन्हाळा संपत आला की आपण जायचो एका सुंदर दुकानामध्ये जिकडे सुंदर सुवास पसरलेला असायचा आणि मग तिकडे आपण 200 पानी एकेरी, 100 पानी दुहेरी अशा ऑर्डर्स द्यायचो आणि आपल्या समोर यायची ती सुंदर ताजी स्टेशनरी.
जे शाळेच्या आधी पण प्रिपेअर करायचो आणि ते जे काही शॉपिंग असायचं, कंपास बॉक्सपासनं ते वह्यांपासनं ते पुस्तकांपासनं ते त्यांना घालायच्या कवरांपासनं ते नेमसाठी जे स्टिकर्स येते तिथपर्यंत आपण इतक्या सुंदर गोष्टी घ्यायचो, इतकी व्हरायटी असायची, खोड रबरचे विविध प्रकार आणि आकार, हे सगळं आपण लहानपणी करायचो आणि त्याची एक्साइटमेंट जी होती स्टेशनरीची ती बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आत्तासुद्धा आहे. मी सुद्धा बरेचदा कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात जातो किंवा परवा आम्ही सुपर मार्केटमध्ये गेलेलो आणि तिकडे आता शाळा सुरू होणार आहेत म्हणून सगळा माल आलेला तिकडे वह्या पुस्तकांचा. तिथनं फिरताना सुद्धा मला असं वेगळंच चैतन्य आयुष्यामध्ये आलं आणि एवढं छान वाटलं मला. वाह क्या बात आहे, किती मस्त स्टेशनरी आहे. स्टेशनरी आपण मोठे झाल्यानंतर बरेचदा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आपल्या आयुष्यात येते, कारण आपण असं जर्नल्स वगैरे गोष्टी विकत घेतो आणि म्हणतं यावर्षी मी प्लॅनर वगैरे वापरून माझं जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती एवढी वाढवणार आहे म्हणून आपण घेतो. आणि नंतर ते चालू राहतं, काही काही लोकांचं चालू राहत नाही आणि मग ते तसंच पडून असतं. पण आपल्याला स्टेशनरी घेण्यासाठी फक्त कारण लागतं आणि तेच मी आत्ता तुम्हाला देतोय या व्हिडिओच्या मार्फत. उन्हाळा संपत आलाय आणि ते शाळेतले दिवस आपल्याला आठवायचे असतील आणि पुन्हा जगायचे असतील तर बिंदास स्टेशनरीच्या दुकानात जाऊया, काही जर्नल्स खरेदी करूया आणि जून महिना ऑनवर्ड्स पुन्हा एकदा प्रयत्न करूया जे आपल्याला जानेवारीत करायचं होतं. आणि अगदीच तुम्हाला नवीन विकत घ्यायचं नसेल आणि घरी थप्पी पडली असेल, जी जी आमच्या घरी सुद्धा आहे, तर आपण असं करू शकतो, जे जुनी जर्नल्स होती अशी ती घेऊन त्यातली पानं काढून नवीन एक डायरी बनवायचो. आठवते का लहानपणी 200 पानी वही घालायचो आपण नागरिकशास्त्राला, 50च पानं वापरली जायची, मग 150 पानं ती आपण अशी कापायचो, मग त्याला असं टाका मारायचो आणि एक नवीन वही तयार करायचो आणि त्याला कवर घालायचो. त्यामुळे स्टेशनरीच्या अराउंड पुन्हा एकदा काहीतरी करूया आणि जूनमधली त्या खोड रबरच्या वासाची आठवण पुन्हा जागृत करूया. वा किती पोएटिक आहे, छान. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला. छान. तर पावसाळा इज अराउंड द कॉर्नर. ऑफकोर्स ही व्हिडिओ बघताना तर यादीतला पुढचा आयटम हा पावसाळ्याबद्दलचाच आहे, तयारी पावसाळ्याची. यादीत हा आयटम आपण घेतला आहे कारण जसं मगाशी आपण स्टेशनरीच्या दुकानात गेलो होतो त्याचप्रमाणे लहानपणी जून महिना आला किंवा मे महिना संपत आला की आपण जायचो ते रेनकोटच्या दुकानामध्ये. मला आठवतं मला टॉप इन टाऊन या कंपनीचा रेनकोट तेव्हा घेतला गेला होता. त्याच्यानंतर रेनकोटची कॅप घेतली जायची. काय काळात त्या रेनकोट असायचा त्याला फक्त जर्किन असायचं, तर मग पॅन्ट अशी वेगळ्याच रंगाची काहीतरी मिळायची, मग ती आपल्याला घ्यावी लागायची. त्याच्यानंतर आपण खालती परिधान करायला घ्यायचो ते म्हणजे पावसाळी सँडल. मग त्या पावसाळी सँडलमध्ये व्हरायटी असायची. मग काय काय गोष्टी ट्रेंडिंग असायच्या, बरेचदा छत्र्या आणि त्यांची डिझाईन्स ही दर सीझनला वेगवेगळी ट्रेंडिंग असायची. काय काळ रेनबोच्या छत्र्या मिळायच्या, काय काळी कपात कप जाणारे असे कोलॅप्सिबल काहीतरी छत्र्या मिळायच्या. अशा विविध गोष्टी पावसाळ्याची तयारी करण्यासाठी आपण घ्यायचो. हे आपल्याला चुकलेलं नाही आहे, कारण जरी आपण मोठे झालेलो असलो, जरी आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी होत असल्या तरी सीझन्स ऋतू हे आपल्यासाठी सेमच आहेत. त्यामुळे ह्या यादीतल्या आयटमचा वापर करून जरा पावसाळ्याची तयारी करूया. पावसाळ्यासाठी साजेसे कपडे, पावसाळ्यासाठी छत्री जर आपल्याकडे नसेल तर खरेदी करूया, नाहीतर वरती ठेवलेल्या लॉफ्टवर ते काढूया, एकदा बघूया तुटले का तार, उघडते का छत्री, त्याला ऑइलिंगची गरज आहे का, हे सगळं करून आपण पावसाळ्यासाठी रेडी राहूया. तर अशा प्रकारे पावसाळ्याची तयारी करून कधी एकदा आपल्याला भज्या, मॅग्या, चहा वगैरे प्राशन करायला मिळतोय आणि बाहेर सुंदर पाऊस पडतोय ह्याची वाट बघूया. पण ती वाट बघत असताना उन्हाळ्याचे जे काही आता दिवस उरलेले आहेत ते आपल्या या सुंदर जी आज आपण यादी डिस्कस केली आहे ती एक्सप्लोअर करत घालवूया. आणि पुन्हा एकदा तुम्ही जर काय ह्यातल्या काही गोष्टी ट्राय करणार असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा की काय काय तुम्ही ट्राय करणार आहात. आणि ट्राय केलं आणि काही फोटो काढलेत आणि ते आमच्यावर शेअर करायचे असतील तर वायफळला जरूर टॅग करा. एवढंच बोलतो आणि आजचा हा भाग मी इथेच पूर्ण करतो. आणि जर का तुम्ही शेवटपर्यंत भाग बघितला असेल तर मँगो बिर्याणी असं कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेली आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लेट्स गो.